सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला। नदी नाल्यांना पूर आला आहे। गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे, तर अनेक घरांची पडझड झाली आहे। किनारपट व माहूर तालुक्यात सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे। शेतजमीन खरडून गेल्याने खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये दाखल झाली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी बाईक रॅली होणार असून या रॅलीच्या माध्यमातून जय पवार यांनी मोठी शक्ती प्रदर्शन केले। दरम्यान बारामती विधानसभेसाठी संधी मिळाली तर नक्कीच उभा राहणार असं वक्तव्य जय पवार यांनी स्वतः केले। यामुळे बारामती आता जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। केंद्रात व राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे। त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपाने शिवसेनेच्या विरोधात कुरघोडी न करता युती धर्म पाळावा। ठिकठिकाणी ठराव घेत भाजपाला जागा मागण्याच्या दबावाचा प्रयत्न बंद करावा। भंडारा विधानसभेची जागा शिवसेनाच लढणार असून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार नरेंद्र भोंदेकर हेच राहतील। लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव हा अंतर्गत कलहामुळे झाला आहे। सदर पराभवाचे खापर शिवसेनेवर खापर फोडणे चुकीचे आहे, अशी माहिती भंडारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे भंडाराचे उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, विजय काटेखाये, भंडारा गोंदिया युवा सेना प्रमुख जॅकी रावलानी, शेतकरी आघाडी जिल्हा संघटक, सहकार आघाडी जिल्हा संघटक, भंडारा शहर प्रमुख तसेच युवा सेना व भंडारा जिल्ह्यातील तालुका शाखा प्रमुखांसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाचे काही पदाधिकारी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे जिकडे तिकडे बैठका घेऊन जे ठराव घेत आहेत की भाजपाला भंडारा विधानसभाची तिकीट जागा हवी घ्या। बघा, वरच्या फॉर्म्युल्यानुसार यांचा हक्क हा आमदार साहेबांना नरेंद्र भाऊ बोंडेकर यांचा आहे, म्हणजेच शिवसेनेचा आहे। कारण शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश घेतला। मग पक्षप्रवेश घेतल्यावर सुद्धा बीजेपी कुठेतरी म्हणत असेल, ठराव घेत असेल पदाधिकारी की आम्हाला जागा हवी, ठीक आहे, मान्य करतो, त्यांनी ती आपली मागणी ठेवली, काही हरकत नाही। पण दुसरीकडे ते म्हणत आहेत की आम्हाला जागा भेटली नाही तर आम्ही बीजेपीचा जो उमेदवार आहे तो स्वतंत्रपणे आम्ही स्वतंत्र उभा करू व त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेधार्थ आज अमरावतीच्या शिवटेकडीवर महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात भरपावसात जोडेमारो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत। हे आंदोलन छत्रपती शिवरायांच्या समर्थनार्थ आहे। हे सरकार निर्लज्जसारखी माफी मागत आहे। कसली माफी मागता? हे सरकार कमिशनचे सरकार आहे, टक्केवारी खाणारे सरकार बसले आहे। एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन फोडाफोडी करून खोके सरकार इथे बसले असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत। इच्छुकांचे सुमारे 1000 तरी अर्ज जरांगे यांच्याकडे आले आहेत। जरांगे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकही उमेदवारांसाठी येत आहेत। दोन्ही आघाडीतील या नाराजांना जरांगे पाटील तिकीट देणार का, याकडे सर्व लक्ष लागले असताना जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली। महायुती आणि महाविकास आघाडीमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही, त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू, असा सवाल करतानाच विधानसभा लढवायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार आहे, मग समाजानेच ठरावं। आमचे एकजूट असल्यानं कोणी कोणाचं पाय खेचणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले। सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य,
विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी ते शेंबा पिंपळी रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे. पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली आहे. अजित पवारांच्या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25,000 कोटींचा शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरणावरून संपूर्ण देशात निर्माण झालेलं वादळ शांत झालेलं नसताना आता उत्तर प्रदेशाच्या कनौजामध्ये आणखी एक प्रकरण समोर आले. समाजवादी पक्षाच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे. समाजवादी पार्टीचा नेता नवाब सिंहचे DNA सॅम्पल पीडितेसोबत मॅच झाले. पीडित अल्पवयीन मुलीने केलेला आरोप सिद्ध झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात बनाव सिंह यादवला 11 ऑगस्टला अटक केली होती. पीडितेच्या आरोपानंतर बनाव सिंह यादवचे DNA सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पासदगाव जवळील आसना नदीवरील पुलाचे उद्घाटन झालेले असून पण अद्याप या पुलाचे काम सुरू झालेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल खूप पाऊस पडल्याने या मार्गावरची वाहतूक काल रात्रीपासून बंद आहे. या पुलावरील पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. जर पूल झाला नसता तर मार्ग तर मोकळा झाला असता, पण शेतीमध्ये जाणारे पाणी देखील थांबले असते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या पुलाचे काम चालू करावे अशी मागणी पासदगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजपा घरवापसी होईल अशी चर्चा होती. मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये माझा प्रवेश झाला पण घोषणा झाली नाही असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.